कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बापरे, भुवनेश्वरी मॅडम काय काय बोलत होत्या ताईबद्दल काय सांगू, ऐकवत सुद्धा नव्हतं मला। त्यांनी जे काही केलंय त्याच्याबद्दल त्यांना काहीच वाटत नाही। अडाणी तर आहेतच, किती निष्ठुर आहेत काय सांगू। आणि दादागिरी ती तर बघायलाच नको। मला तर असं वाटतंय की त्या लेडी डॉनच आहेत। बाबा हो काय सांगू, ताई कशी काय राहते तिथे देव जाणे। एकदम हॉरिबल माणसं आहेत। काय करणार आता। मी तुम्हाला सांगू, माझी जर सासू असती तर तिला तिथल्या तिथे तिची लायकी दाखवली असती आणि सरळ माहेरी निघून आले असते। पण ताई सद्गुणांचा पुतळा आहे ना, ती राहिली तिथे, भुवनेश्वरी मॅडमना सुधारत बसली। आणि आता काय, स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतलीये। एवढं केलं ताईने त्या घरासाठी, पण त्या ताई कशी वाईट आहे, ताई कशी बेअक्कल आहे, ताई कशी मूर्ख आहे, ह्याचा पाढा वाचून दाखवत होते। मुळात तू गेलीसच का? काय गरज होती त्यांना भेटायला जायची? अहो बाबा, मला त्यांच्याकडे जायचं नव्हतं। मला त्या बाईचं तोंडही बघायचं नाहीये खरं तर, पण त्यांचा सतत फोन येत होता मला। मी सुरुवातीला उचललाच नाही, पण मग मला नंतर वाटलं की कदाचित माफी मागायला फोन केला असेल, ताईला घरी परत बोलवण्यासाठी फोन करत असतील, म्हणून मी उचलला। पण त्यांनी मला फोनवरती धमकी दिली। अगं त्या कसल्या माफी मागतायत? माफी मागायला सुद्धा मनाचा मोठेपणा लागतो। पण बाबा तो नाहीये ना त्यांच्याकडे आता। खूप खूप डेंजर आहेत त्या म्हणाल्या की ताई जर त्यांच्या घरी परत गेली तर तिचं काही खरं नाही। बापरे, ही काय भाषा आहे? काही खरं नाही म्हणजे? माझ्या लेकीला ना आता हात तर लावून दाखवा म्हणावं। अगं आई, मी तुला सांगते, ती बाई आहे ना इकडनं कंप्लीट क्रॅक आहे। ती काहीही करू शकते। जर त्या बाईच्या मनासारखं काही झालं नाही ना तर ती लोकांची वाट लावते। अगं मला सांगत होत्या त्या की तुझी बहीण आम्हाला सून म्हणून कधीच पसंत नव्हती। आम्ही मुलासाठी करून घेतली, पण आम्हाला ती आमच्या घरात कधीच नको होती। संक्रांतीच्या दिवशी जे काही झालं ती फक्त एक छोटी झलक होती। त्या म्हणाल्या की त्या दिवशी तिचा गळा दाबला, तिच्यावर मारहाण केली, तिच्या वडिलांना ढकललं, पण आता जर तिचा बाप ह्या घरात तिला परत घेऊन आला तर तिचं तंगड तोडून हातात देतील। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।